रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आज जरा वेगळा विषय आहे. लग्न झाल्यानंतर केलं जाणारं जागरण गोंधळ हा दिवसा करावा का, किंवा दिवसा केलं जाणारं हे जागरण गोंधळ चुकीचं आहे का, असं वरती हेडिंग दिलेलं आहे. तर मला वाटतं की हे जागरण गोंधळ तुम्ही कुठे करताय त्याच्यावर अवलंबून आहे. ते जागरण गोंधळ चुकीचं आहे का योग्य आहे ते. जर हे लग्नानंतरचं जागरण गोंधळ, लग्नामध्ये आता जर मुलगा लग्नाचा जर असेल तर मुलाच्या लग्नामध्ये देव केले जातात किंवा देवाचे टाक केले जातात. आणि हे टाक बनवून पुजवून, लक्षात ठेवा, लग्न झाल्यानंतर नवरा मुलीला कुळस्वामिनी, जनरली अंबाबाई किंवा रेणुका माता किंवा कोणाची ज्या पद्धतीनं असेल, आदिमायाशक्ती एकच आहे, लक्षात ठेवा. तिची रूपं फक्त वेगवेगळी. तुम्ही किती जरी अनेक देवाची भक्ती करत असाल, मग ते पांडुरंगाची भक्ती असेल किंवा कुठल्याही देवाची भक्ती करत जर असाल, तर कुळस्वामिनी आणि कुळदैवत हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात. पहा, एक ग्रामदैवत, कुळदैवत आणि कुळस्वामी हे फार महत्त्वाची दैवत असतात. आणि लग्न झाल्यानंतर जर तुम्हाला जागरण करायचं असेल आणि फारच तुम्हाला जर गडबड असेल, तर तुम्ही पालीला किंवा जेजुरीला जाऊन किंवा तुमचा खंडोबा कुठे आहे त्या ठिकाणी तुम्ही दिवसा जाऊन मंदिरामध्ये जागरण तुम्ही करू शकता. किंवा गोंधळसुद्धा तुम्ही तुळजापूरला किंवा तुमची देवी कोणती आहे तिथं जाऊन तुम्ही करू शकता. पण लक्षात ठेवा, ही पळवाट झाली बरं का. आता जुनी परंपरा जर तुम्हाला सांगायचं म्हणलं, आपल्या भारतभूमीमध्ये आपल्या संस्कृतीनुसार आणि धर्मपरंपरेनुसार जागरण गोंधळ हा जो प्रकार आहे, मग तो लग्नानंतरचा असू द्या किंवा इतर कुठलाही असू द्या, शक्यतो नवसाचे जे आहेत ते देवळात जाऊन तिथे केले तरी चालतात. परंतु घरी करणं आणि तेही दिवसा न करणं, आता हे दिवसा केलेलं गोंधळ आणि जागरण हे कोणत्याही देवाला मान्य नसतं, लक्षात ठेवा. कसं असतंय, त्या शब्दामध्येच अर्थ आहे. गोंधळ हा प्रपंचामध्ये व्यक्ती आली म्हणलं की इथून पुढं निर्माण होणारा गोंधळ थांबावा यासाठी कुळस्वामिनीला पाचारण करून तिची प्रार्थना करायची असते. आणि तिच्या प्रार्थनेनुसार आपल्याला हे देवीचं आणि देवाचं नमन करावं लागतं. तर हे नमन जनरली दिवस मावळल्यानंतर, त्याच्या अगोदर केलेलं कुठलंही कार्य, जागरण गोंधळाचं कोणतंही कार्य, आता अतिशहाणे लोक प्रत्येक गावात 4 तरी असतात. हे लोक आपले सोयीसाठी काय करतात की 7 वाजायच्या आत किंवा दिवस मावळायच्या आत दिवसात आपला एका अर्धाभर तासाचा कार्यक्रम करतात. जेवण वगैरे लोकांना घालतात आणि कार्यक्रम साजरा करतात. तर असा कार्यक्रम जर तुम्ही साजरा केला, लक्षात ठेवा, तर हे जागरण गोंधळ हे कुळस्वामिनीला आणि कुळस्वामीला कधीच मान्य होत नाही. मग घरामध्ये कटकटी हो, कुठल्या नाही कुठल्या किरकोळ कारणावरून भांडणं सुरू हो, किंवा घरामध्ये अपत्य न होणं, त्या लक्षात येत नाहीत. काही गोष्टी आपल्या काही गोष्टी लक्षात येत नाहीत. परंतु हे जे विधी केलेले आहेत, लक्षात ठेवा, ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो त्या कुळाचा वंश जर वाढवायचा असेल, तर तो वंश वाढवण्यासाठी जो आपल्या धर्मपरंपरेनुसार जो म्हणजे धर्मपरंपरा म्हणजे
मनुष्य धर्म. आलं का लक्षात? मी इथं कोणत्याही धर्माचं नाव घेत नाही आणि कोणताही धर्म असा नाही आहे. मनुष्य धर्म एकमेव धर्म एवढाच आहे. इथं जातीपाती वगैरे तुम्ही आम्ही पाडलेले आहेत. तर या धर्म परंपरेनुसार संस्कृतीनुसार जागरण गोंधळाचा कार्यक्रम हा दिवस मावळ्याच्या पुढं करायचा असतो. आता गोंधळाला काही स्त्री नसते. गोंधळाचा कार्यक्रम हा गोंधळीच करतो, लक्षात ठेवा. तोही गोंधळी कार्यक्रम जो करतो तो गोंधळी पोशाखामध्ये असावा. त्याने तो गोंधळ करतो म्हणजे वेगवेगळ्या सर्व प्रकारच्या देवांना बोलवून त्यांचं म्हणजे स्तवन करतो. आता हा गोंधळ जसा होतो तसंच जागरण आहे. जागरण कधी केलं जातं? रात्री केलं जातं का दिवसा केलं जातं? तर रात्री केलं जातं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं 12 वाजायच्या आतमध्ये म्हणजे निम्म्या रात्रीच्या आतमध्ये जर तुम्ही हा कार्यक्रम बंद केला, मग ते जागरणाचा असू द्या किंवा गोंधळाचा असू द्या, तर तो कार्यक्रम आपल्या संस्कृतीनुसार किंवा जे जुन्या परंपरेनुसार हा देवाला मान्य होत नाही आहे. याचे हळूहळू पडसाद तुम्हाला तुमच्या संसारामध्ये दिसू लागतात. आणि जेव्हा तुम्हाला ह्या अडचणी येतात त्यावेळेला लक्षात येतं की आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं ऐकलं नाही, आपण स्वतःचा शहाणपणा केला आणि त्याच्यामुळं आता दुःखाच्या घाईमध्ये आपल्याला पडावं लागतंय. तर 12च्या नंतर मध्यरात्रीच्या पुढे हे गोंधळी बाबांनी किंवा जागरण करणाऱ्या वाघ्या मुरळींनी, आता वाघ्या मुरळी हा एक तमाशा होऊन बसलेला आहे. पारंपरिक पद्धत म्हणजे कुठलीही राहिली नाही. वास्तविक पाहता या कार्यक्रमामध्ये वाघ्याच्या हातामध्ये डिमडी, वाघोबा, मुरळीच्या हातामध्ये पदराला बांधलेली गाठी, पदरालाच गाठी बांधलेली असली पाहिजे आहे. आणि आता कुठल्याही नाचणारनी या जागरणासाठी आणल्या जातात आणि आपण आपल्या इच्छेसाठी, आपल्या शोकासाठी आपण जागरण करतो. तर असं जागरण आणि गोंधळ केलेलं हे आपल्या संसारामध्ये गोंधळच करून जातं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं परंपरेनुसार हे जागरण करणं, गोंधळ करणं आवश्यक आहे. अशी वाघ्या मुरळी आपल्या दारामध्ये 12 वाजेपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत जागरण झालं पाहिजे. आपण त्या ड्युटीवरती पोत जो असतो त्या पोतावरती आपण तेल जाळलं पाहिजे आहे. भगवंत अदृश्य स्वरूपामध्ये सर्वकडेच आहेत, परंतु ह्या कार्या ठिकाणी हे भगवंत विशेष प्रकारे प्रसन्न होतात. मन आपलं प्रसन्न होतं आणि सर्व प्रकारचे हे आपले भोग हे तिथे संपुष्टात येतात. एक लग्न झालेल्या जोडप्यासाठी नवीन ही संसाराची घडी सुरू होते. तर मला वाटतं माझ्या विचारसरणीप्रमाणे किंवा आमच्यावर जे संस्कार झालेले त्या संस्काराप्रमाणे असं वाटतं की जागरण गोंधळ हा दिवसा करू नये. जागरण गोंधळ हा रात्रीच, दिवस मावळायच्या पुढे ते रात्री 12च्या नंतरपर्यंत आरती ही किंवा ओझं उतरवण्याचा कार्यक्रम हा 12च्या आत कधी करायचा नसतो. रात्री 12च्या नंतर पुढे हा कार्यक्रम आणि सर्वच लोक पहाटे पहाटे हा कार्यक्रम करत असतात. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं जागरण गोंधळाचा कार्यक्रम हा रात्रीच्या वेळेला व्हावा आणि त्याच्यामध्ये देवीची गाणी, खंडेरायाची गाणी, याबरोबरच भावगीतं, अभंग, गवळणी अशा पद्धतीनं म्हटलं जावं आणि देवाचं जागरण करावं. असं माझ्यावर जे झालेले संस्कार आहेत त्या पद्धतीनं आपणास मी सांगू इच्छितो. चांगलं असेल ते घ्या, ज्यांना पटत नसेल त्यांनी सोडून द्या. पण भगवंतांनी दिलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचं कार्य माझ्यामार्फत घडलं. त्यांनीच दिलेलं ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो.
पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.